नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सौ हेमा पाटील लिखित कथा स्थितप्रज्ञ. राजू, बोल ना ग. मगापासून तिसरी वेळ या एका शब्दापुढे काही बोलतच नाहीयेस. हे ऐकून गौरीने राजूचा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शातून तिची अस्वस्थता राजूला जाणवली आणि त्याने पुन्हा तिला विचारले, बोल ना ग, काही सिरियस आहे का? यावर गौरीने काही न बोलता त्याच्या खांद्यावर डोके टेकवले व ती शांत बसून राहिली. गौरीचे नक्कीच काहीतरी बिनसले आहे हे विशालच्या लक्षात आले. गौरी जेव्हा अतिभावनिक होई तेव्हा विशालला राजू म्हणत असे. त्याने अलगदपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. यावर त्याला अधिकच बिलगत गौरीने आपल्या हातात असलेल्या त्याच्या हातावरील पकड घट्ट केली. ए वेडाबाई, तू बोलली नाहीस तर मला कसे समजणार तुझ्या मनात काय चालले आहे ते? सांग पाहू. आज माझ्या या गुलाबाच्या कळीला काय झाले आहे ते? यावर आपल्या खांद्यावर अश्रूंचे थेंब पडल्याची जाणीव विशालला झाली. तेव्हा विशालने आपल्या डाव्या हाताने गौरीच्या हनुवटीला धरत तिचे मुखकमल वर उचलले आणि तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आपल्या रुमालात कैद करत तो गौरीला म्हणाला, माझी शपथ आहे तुला, आता डोळ्यातून एकही थेंब पाणी आले तर हा मी चाललो. हे ऐकून गौरी अजूनच जोरजोराने मुसमुसायला लागली. आता काय करावे हे विशालला समजेना. तिची पर्स उघडत त्याने त्यातून पाण्याची बाटली काढली आणि झाकण उघडून तिच्या समोर धरली. घे, पाणी पी, म्हणजे जरा बरे वाटेल. गौरीने पाण्याची बाटली हातात घेऊन एक घोट पाणी पिले. जणू पाण्यासोबत तिने तिच्या ओठांच्या आत अडकलेले शब्दही गिळले. चेहरा रुमालाने पुसून तीच स्तब्धपणे बसली. विशाल तिच्याकडेच पाहत होता. आता ती शांत झाली आहे तर काय झाले आहे ते सांगेल म्हणून त्याने 2-3 मिनिटे वाट पाहिली, पण ती काहीच बोलत नाही. हे पाहून त्याने पुन्हा एकदा तिला विचारले, गौरी, सांग ना ग, काय झाले? तुला रडताना पाहून माझ्या हृदयात कसेसेच होते. कसले दुःख झाले तुला? का पाणी आले डोळ्यात? यावर गौरीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि त्यावर पुन्हा वेदना दिसू लागली. हे पाहून विशाल गौरीला म्हणाला, चल उठ इथून, आपण चहा घेऊया. गौरीच्या मनात नक्की काहीतरी खुपते आणि ते आपल्याला कसे सांगावे अशा मनस्थितीत ती आहे हे विशालला उमगले होते. त्यामुळेच त्याने तिला वेगळ्या वातावरणात घेऊन जाण्यासाठी चहा घेऊया असे सुचवले होते. विशाल सीएची परीक्षा पास होऊन आता एका चार्टर्ड अकाउंटंटकडे अनुभवासाठी त्याचा मदतनीस म्हणून काम करत होता. गौरीने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री मिळवत पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भरघोस पगाराची नोकरी पटकावली होती. 12वीत एकाच वर्गात असताना झालेली दोघांची ओळख. तिचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे दोघांना समजेपर्यंत दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. गेल्या 6 वर्षापासून विशाल आणि गौरी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. इतके की स्वतःऐवजी एकमेकांच्या आवडीनिवडी त्यांच्या लक्षात राहतात. गौरी दर शनिवारी विशालला भेटायला त्याच्या ऑफिस जवळील गार्डन मध्ये येताना त्याच्या आवडीची भाकरवडी व ढोकळा नक्की आणणार ही काळ्या दगडावरची रेख. गुलमोहराच्या झाडाखाली त्यांची बसण्याची जागाही फिक्स होती.
गुलमोहराच्या झाडाला टेकून बसत वर झाडाच्या गोलाकार पसरलेल्या फांद्यावरील पर्णसंभाराकडे पाहत दोघेही आठवडाभरातील घडामोडी एकमेकांना सांगत. वर कधी कधी पक्ष्यांची घरट्यात परतायची लगबग चाललेली दिसायची. ते पाहून गौरी विशालला विचारायची, राजू, आपले दोघांचे घरटे कधी होणार? यावर तिच्याकडे डोळ्यातील स्वप्नांकडे पाहत राजू म्हणायचा, होईल ग, मला जरा स्थिरावले पाहिजे ना ग, त्याशिवाय आईबाबाकडे कसा विषय काढू मी? राजू, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना रे? असे विद्ध स्वरात गौरी म्हणाली की राजू तिला म्हणायचा, अग, तू तर माझे जीवन आहेस. तुझ्या वाचून मी जगू शकतो का? एक मिनिटही तुझ्या वाचून जगण्याचा विचार मी करू शकत नाही. अन मी कसा तुला सोडून जाईन असा विचार तुझ्या मनात तरी कसा येतो? यावर गौरी काहीच न बोलता त्याच्या खांद्यावर डोके टेकून शांतपणे विसावत असे. विशाल मग तिच्याशी आपल्या भविष्यातील योजनाविषयी बोलत असे. त्याची स्वप्ने अगदी आकाशाला भिडतील इतकीही मोठी नव्हती. गौरी दरवेळी त्याची स्वप्ने, भविष्यातील प्लॅन बारकाईने लक्ष देऊन ऐकायची. कधी कधी त्यात बदलही सुचवायची. आताशा त्याच्यापासून दूर राहणे तिला अवघड वाटू लागले होते. त्यात घरच्यांनी तिच्यासाठी वर संशोधनाला सुरुवात केली होती. आतापर्यंत फक्त कानावर पडत होते, पण उद्या एक मुलगा तिला पाहण्यासाठी येणार होता. आईने परवाच याबाबत तिला सांगितले होते. IT क्षेत्रातील मुलगा आहे आणि पुण्यातच IBM कंपनीत चांगल्या प्रोजेक्टवर काम करत आहे. हे ऐकून ती कोड्यात पडली होती, कारण या स्थळाला नकार कसा द्यायचा हे तिला समजत नव्हते. आई बाबा कारण विचारणार तेव्हा काय सांगायचे हा यक्ष प्रश्न तिला भेडसावत होता. घरच्यांना विशालबद्दल सांगायचे तर तो अजूनही स्थिरावला नव्हता. आता याबाबत काहीतरी निर्णय लवकरच घेतला पाहिजे हे तिला कळून चुकले होते. यामुळेच आज ती इतकी अस्वस्थ होती. चहा घेताना तिने सगळी सत्य परिस्थिती विशालला सांगितली. यावर विशाल म्हणाला, अरे चा, एवढ्यासाठी इतके अनमोल मोती वाया घालवलेस होय? अरे, उद्याच दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आईबाबांनी. हे ऐकून विशालही विचारात पडला. गौरीचे आईबाबा आपल्या मुलीच्या बाबतीत करत असलेला विचार त्यांच्या दृष्टीने अगदी योग्य आहे, पण मुलीच्या मनात काय आहे हे त्यांनी विचारात घेतले पाहिजे असे त्याला वाटले. आपण अजूनही स्थिर स्थावर झालो नाही. अशा अवस्थेत त्यांच्यासमोर गेलो तर साहजिकच या स्थळाशी ते आपली तुलना करतील आणि नक्कीच आपल्याला बाट ठरवतील असा विचार त्याच्या मनात आला. त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत असलेल्या गौरीच्या लक्षात राजूच्या मनात चाललेली चलबिचल लक्षात आली. ती म्हणाली, आपण दोघे पळून जाऊन लग्न करूयात का? अगं, वेडी आहेस का? आपण अजून आपल्याबद्दल घरच्यांना काही सांगितले तरी आहे का? आधीच असा पळपुटा निर्णय का घ्यायचा? एक काम करूयात, उद्या शांतपणे तू दाखवण्याच्या कार्यक्रमाला सामोरी जा. तुझ्या आई वडिलांनी त्यांना बोलावले आहे. मुलाकडच्यांना लगेचच तू पसंत पडशीलच असे कुठे आहे? जर नापसंती दर्शवली तर सुंटी वाचून खोकला गेला, आणि पसंती दर्शवली तर मात्र आपण तुझ्या घरी जाऊन सगळे सत्य सांगून टाकूया. पण गौरी एवढीही रिस्क घ्यायला तयार नव्हती, कारण जगाच्या चांगुलपणावर गौरीचा विश्वास नव्हता. आपण आजच घरी जाऊन सत्य काय आहे तेच सांगूयात असा गौरीने लकडा लावला. असे सोन्यासारखे चालून आलेले स्थळ समोर असताना आपला स्वीकार केला जाणार नाही असे विशालला वाटत होते. जायला नकार दिला तर गौरीचा विश्वास दळमळीत होतोय असे वाटत होते. विचारांच्या विचित्र आवर्तनात विशाल अडकला.
विशालला विचारात हरवलेले पाहून गौरी काकुळटीला येऊन म्हणाली, चल ना रे, तुला माझी दया येत नाही का? मी फक्त तुझी आहे, अन असे असताना मी दुसऱ्यांना का स्वतःला दाखवून घेऊ? हे गौरीचे शब्द ऐकून विशालला तिच्या मनाच्या अवस्थेची जाणीव झाली. तो पटकन उठला. चल जाऊयात आपण. तिथे जे काही होईल ते नंतर पाहू. पण तुझी इच्छा नाही तर उद्याचा कार्यक्रम रद्द करायला सांगू. दोघेही विशालच्या बाईकवरून गौरीच्या घरी निघाले. आजपर्यंत दोघांनी बाईकवरून सिंहगडच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या. लॉंग ड्राईव्हलाही दोघे अनेकदा जात. त्यामुळे आजही त्याच्यासोबत बाईकवर बसताना तिला काहीच वागवे वाटले नाही. पण घराजवळ येताच शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या नजरा आपल्याकडे वळतायत हे पाहून तिला लाजल्यासारखे झाले. ते दोघे घराजवळ पोचले तेव्हा बाबा नुकतेच ऑफिसमधून घरी परतत होते. घराबाहेरच ते उभे होते आणि तेवढ्यात त्यांची बाईक तिथे पोचली. गौरीला एका अनोळखी मुलासोबत बाईकवरून आलेली पाहून प्रश्नार्थक मुद्रेने ते दोघांकडे बघत होते. गौरी त्यांची नजर चुकवत घरात शिरली. पाठोपाठ बाबा आत शिरले. आपण काय करावे या विचारात विशाल पडला. पण आत जाणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन तो आत शिरला. सोफ्यावर तो बसणार एवढ्यात आतून मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे तो गोंधळून जात उभाच राहिला. आता गौरीचे आई बाबा विशालवरून गौरीला रागवत होते. बाहेर विशाल ऐकतोय याचीही त्यांना फिकीर नव्हती. ही असली थेरं आपल्या घरी चालणार नाहीत. चालून आलेल्या लक्ष्मीला लाथाडून हे कसले भिकेचे डोहाळे लागलेत. अजून स्वतःच्या पायावर उभा नाही आणि याची कसली तरफदारी करतेस? ते काही चालणार नाही. अहो बाबा, ऐकून तरी घ्या. एकदा विशालशी बोला तरी. मला कुणाशीही बोलायचे नाही आणि आजपासून तूही त्याच्याशी बोलायचे नाहीस. बाबा, आमचे प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. खूप बघितलेत असले प्रेमी. संसाराची जबाबदारी अंगावर पडली की 4 महिन्यात यांचे प्रेम रसातळाला जाते. ते काही नाही. लग्न झाले की आपोआप सहवासाने प्रेम निर्माण होते. आम्ही नाही केला संसार. बस झाली ही थेरं. बाहेर विशाल हे सगळे ऐकत होता. काय करावे हेच त्याला समजत नव्हते. गौरी बाहेर येईल म्हणून तो वाट पाहत होता. पण गौरी बाहेर आली नाही. तिच्याऐवजी तिचे बाबाच बाहेर आले आणि विशालला म्हणाले, अजूनही इथे उभा आहेस? विशाल म्हणाला, बाबा, माझे ऐकून तरी घ्या. यावर गौरीचे बाबा कडाडले. मला काहीही ऐकायचे नाही. तरुण मुलींच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा तू, तुझे काय ऐकून घेऊ? चल, पड माझ्या घरातून. एवढे ऐकूनही गौरी बाहेर आली नाही. तेव्हा नाईलाजाने तो तिथून बाहेर पडला. त्यानंतर महिन्याभरातच गौरीचे लग्न झाल्याची बातमी त्याला समजली. त्या महिनाभरात गौरीला भेटण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. पण गौरीचे नखही त्याच्या नजरेस पडले नाही. तिचे लग्न झाले हे समजल्यावर तो उद्विग्न झाला. वेड्यासारखा गार्डनमध्ये गुलमोहराच्या झाडाच्या खोडाशी गुजगोष्टी करत दिवसभर बसलेला असायचा. ऑफिसकडे तर तो केव्हापासून फिरकलाही नव्हता. आई वडिलांकडे गावीही तो फिरकला नव्हता. लग्नानंतर 2 महिन्यांनी गौरी माहेरी आली तेव्हा गार्डनकडे आली. आता तिला बाहेर जायला आई बाबांनी अडवले नाही, कारण आता तिचे लग्न झाले होते. ती बागेत आली तेव्हा विशाल गुलमोहराच्या झाडाशी गप्पा मारत असलेला तिला दिसला. विशालची अवस्था पाहून तिला भडभडून आले. ती धावतच विशालकडे गेली. तिला पाहून विशालच्या डोळ्यात चमक आली.
त्याने अधीरपणे आपले दोन्ही बाहू तिला कवेत घेण्यासाठी फैलावले. पण पुढच्या क्षणी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून तो थबकला. गौरीच्या दोन्ही डोळ्यांना धार लागली होती. मला माफ कर राजू, असे ती म्हणत होती. यात कुणाची चूक आहे आणि कुणाला दोष द्यायचा हे राजूला उमगत नव्हते. एवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला आणि गुलमोहरावर फुललेल्या फुलांच्या पाकळ्या वेगाने आडव्या तिडव्या फिरत जमिनीवर पसरल्या. त्या जमिनीवर पडलेल्या गुलमोहराच्या पाकळ्यांच्या सड्यामध्ये राजू आपली सगळी विखुरलेली स्वप्ने हताश नजरेने पाहत होता. जवळच उभी असलेली गौरी आता त्याच्यापासून अनेक योजने दूर आहे. तिच्यात आणि आपल्यात एक जाड तारेचे कुंपण आहे जे आपण कधीच पार करू शकत नाही, असे त्याला जाणवले. आजवर हृदयातच रुतून बसलेले त्याचे पराभवाचे शल्य बाहेर पडले. गुलमोहराखालील आडाभाका तो कधीच विसरू शकणार नाही हे त्याला माहीत होते. इथून पुढच्या आयुष्यात मात्र तो गौरीला कधीही भेटणार नव्हता. आपली विखुरलेली स्वप्ने गुलमोहराच्या पाखण्यासमवेत आपण इथेच कायमची सोडून जाणार आहोत हे त्याने जाणले आणि त्याच्यातील कणाकणाला ओळखणाऱ्या गौरीलाही ते त्याच्या दृष्टीत जाणवले. त्याच्या डोळ्यातील अश्रुवाटे त्याची जगण्याची उमेद वाहून जात आहे हे गौरीला जाणवले. त्याला सावरण्यासाठी ती पुढे होणार तोच त्याने जमिनीवर गुलमोहराच्या सड्यावर स्वतःला झोकून दिले आणि आपली खाली पाखळ्या समवेत सांडलेली स्वप्ने कवेत दोघांचीही काहीही चूक नसताना पाहत होता. दोघांनाही भोगाव्या लागणाऱ्या तर तुम्ही ऐकत होता तप्तपदी बाबत हेमा पाटील लिखित कथा असतानाच स्थितप्रज्ञ त्याची अनोळखी नजर ही कथा कशी वाटली गौरीच्या मनात कमेंट बॉक्स मध्ये विचारांचे काहूर माजले कळवा. आणि तिची नजर भूतकाळातील आठवणीमध्ये थिजली होती. परंतु समोर असलेला तिचा राजू मात्र